नाशिकच्या येवल्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलिसांच्या पथकानं संयुक्त कारवाई करत एमडी ड्रग्जसह नशेसाठी वापरली जाणारी कुत्ता गोळी तसंच इतर साठा जप्त केलाय। येवल्यामधील अमीनानगर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे। बाजारामध्ये या नशेच्या औषधांची किंमत लाखोंच्या घरात आहे। येवल्यामध्ये चोरी छुपे विक्री होत असलेली माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर त्यांनी ही धडक कारवाई केलेली आहे। दरम्यान या ड्रग्ज प्रकरणामधील संशयित आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडून। सुदर्शन, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केलेला आहे, पोलिसांची ही धडक कारवाई केलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? हो, अगदी खरं आहे। नाशिक जिल्हा आता उडता पंजाब होतो की काय हा सवाल निर्माण झालेला आहे, कारण की यापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी कारवाई केली आहे, त्यानंतर मालेगाव असेल आणि आता हे थेट ग्रामीण भागात येवल्यापर्यंत याचं लोन येऊन पोहोचलेलं आहे। येवल्यात काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली। जवळजवळ साधारण 40 ग्रॅमच्या आसपास हा ड्रग्जचा साठा गोळा करण्यात आला। याची बाजारात जी सरकारी मूल्य ग्रॅमला 16,000 रुपये आहे, त्यामुळे हा साठा लाखो रुपयांचा असल्याचं बोललं जात आहे। सोबतच ह्या अंमली पदार्थांमध्ये कुत्ता गोळी, जी अल्प्राझोलम गोळी आहे, झोपेची गोळी आहे, नशेसाठी वापरली जाते, नशेखोर याचा वापर करतात, याचा गोळ्यांचा साठा देखील मिळून आलेला आहे। प्रामुख्याने ही गोळी मालेगावमध्ये कुत्ता गोळी नावाने प्रचलित आहे आणि मालेगाव ते येवल्याचं कनेक्शन कसं आहे आणि या गोळ्या येवल्यात कशा आल्या, हा एमडी ड्रग्जचा साठा येवल्यात कसा आला, याचा पोलीस आता कसून शोध घेत आहे। रात्री ही उशिरा कारवाई करण्यात आली। फॉरेन्सिक लॅबची टीम देखील घटनास्थळी बोलावण्यात आली होती। पोलिसांनी सर्व बाबींचा काटेकोर तपास करून आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल, त्याचा शोध घेतला जाईल आणि यामध्ये जे कोणी असतील त्याची पाळेमुळे खोलून काढल्या जाईल, अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे। अगदी त्या पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि जो फरार आहे त्याचा शोध सुद्धा सध्या सुरू आहे। त्यामुळे आता या कारवाईमध्ये आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।